इकडे बुलढाण्यामध्ये परतीच्या पावसानं जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली। गेल्या 24 तासात जिल्ह्यात 381 मिलीमीटर पाऊस पडला। 1 जून पासून आतापर्यंत जिल्ह्यामध्ये एकूण 9360 मिलीमीटर पाऊस पडलाय आणि याची सरासरी ही 720 मिलीमीटर एवढी आहे। म्हणजे जिल्ह्यामध्ये आता 101% पाऊस पडलेला आहे। विजेच्या कडकडाटासह 24 तासात पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातल्या अनेक नद्यांना आणि नाले आता दुथडी भरून वाहतात। चिखली तालुक्यामधल्या हातनी इथं वाहणाऱ्या नदीला आलेल्या पुरामुळे पुलावरून पाणी वाहत असल्यानं आज सकाळी 3 तास मलकापूर सोलापूर हा महामार्ग बंद होता। तर या पुरामध्ये गावातल्या दोघांनी उडी मारून पोहण्याचा प्रयत्न केला असता यामधला एक परत आला तर प्रभाकर बाबूराव यंगड हा व्यक्ती वाहून गेला। गेल्या 6 तासांपासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत, अजूनही तो सापडलेला नाहीये। तर दुसरीकडे मोताळा तालुक्यामधल्या इसालवाडी इथे वामन येळे हे मेंढ्या घेऊन जंगलामध्ये चरण्यासाठी गेले असता त्यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झालाय। तर उस्मानाबादमध्ये पावसाने जनजीवन विस्कळीत झाले। मुसळधार पावसामुळे मांजरा नदीला पूर आला। या पुरामुळे वाशी ते फाकराबाद दरम्यानचा पूल पाण्याखाली गेला। त्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून फाकराबादचा संपर्क तुटलाय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।